मतं पडली. म्हणजे काँग्रेसपेक्षा 1,00,000 कमी आणि त्यांचे 57 लोक निवडले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे आणखी विचार घेतात आणि काही त्याचा खोलात घेणे. प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितलं. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळात? नाही, कसं आहे त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असेल 4 निवडणुका आत्ता झाल्यात. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियावर जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं एक ठिकाणी आम्ही जिंकलो आणि त्यामुळं ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्याच्यात एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत. पण सर आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे कारण 1,30,000 मतं गेलीत कुठं, त्यामुळं ईव्हीएमचा घोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बाजूला त्यांची की त्यांचा आग्रह उद्या मी त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची बोलणं करतोय. कारण उत्तम जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या. आता गेली 40-50 वर्ष मी सभा ॲडजस्ट करतोय. आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नसते. या नक्की जिंकणार किंवा इचलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं तर ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं, निकाल अनुकूल नाही. आज त्याची कारण सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत योग्य नाही. उद्या तुम्ही मार्केटवाडीला जाताय मात्र राहुल गांधी देखील आपल्या ईव्हीएमच्या संदर्भातला जो काही मोर्चा आहे किंवा जे काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतूनच सुरू करण्याचा एक इशारा किंवा एक त्यांनी डोक्यात घेतलेला आहे. माझ्या वाचनात आलं पण मी ऐकलं ते लिहित आहेत ही मला नक्की माहिती नाही.
पवारसाहेब, आपण ईव्हीएमच्या संदर्भात यापूर्वी कधीही संशय व्यक्त केला नव्हता. यावेळेला आपण ईव्हीएमच्या संदर्भात संशय व्यक्त केला. मी संशय व्यक्त केले नाही. मी असं म्हणलं की माझ्याकडं ऑथेंटिक माहिती नाही. ऑथेंटिक माहिती जोपर्यंत नाही तोपर्यंत मी फक्त आकडेवारी फॅक्चर ची पोझिशन तुम्हाला सांगितली. साहेब, आता तर आपण मार्केटवाढीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की आकडेवारीचं तुम्ही आता सांगितलेलं आहे, पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेलं जाईल असं वाटते का? काय बरोबर असं अनुभवी आता लोकसभेला असंच होतं. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी आहेत. सभागृहाचं काम चालवणं सुद्धा पहिले 8 दिवस एकच दिवस काम चाललं. त्यामुळे विरोधी पक्ष दुर्गाची अवस्था नाही. मार्केटवाडीमध्ये आपण उद्या जात आहे. खरं तर त्या ठिकाणी प्रयोग करत होते जानकर, पण प्रशासनानं तो प्रयोग हाणून पाडला. कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय. सरकार घाबरलं असं वाटतं. मला एक गोष्ट कळलं नाही, निवडणूक होऊन गेली. आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आवडली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण काय ते आश्चर्य आहे. आणि त्या सगळा हा प्रकार उघड होईल म्हणून सरकार घाबरते म्हणून आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडे समजून घेऊ. अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठीच मी जातो. आणि आणखीन काही जयंत पाटील आहेत ते माझ्यावर येत आहेत. आणखीन काही लोक येतात. खरं तर निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली. त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं. नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले. मात्र अजूनही निवडणूक आयोग ह्या सगळ्यावर काही चुकले असं म्हणायला तयार नाही असं दिसते. असं आम्हाला दिसतंय. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे? आम्ही सगळे एकत्र या निवडणुकीला समोर जाणार आहोत. निवडणुकीत ऑप्शन जाऊन असतात म्हणून नावं घ्यायचं नसतं. आता मी आयुष्यात 14 निवडणूक लढलोय. मला कधी पराभव फायदा नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव फायदा नाही. जरी पराभव आला त्याची चिंता करायची नाही. लोकांच्यात जायचं. आज लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं. म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे. निवडणूक झाल्याच्या नंतर जे एक वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही. आपण एक आहोत